आज बनवणार आहोत नारळाच्या मस्त लुसलुशीत वड्या। ह्या वड्या मस्त होण्यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहेत। त्या टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी इथे एक नारळ खवून घेतला आहे। खवताना नारळाचा फक्त पांढरा पांढरा भागच घ्यायचा। जर खवताना त्याचा काळपट भाग आला तर वड्यांचा रंग व्यवस्थित येत नाही, म्हणून फक्त पांढराच भाग घ्यायचा आहे। मी इथे एक बाउल भरून नारळाचा चव घेतला आहे आणि साधारण अर्धा बाउल इतकी साखर घातली आहे। हे मिश्रण एकत्र करून साधारण 2-3 तास ठेवा, म्हणजे साखर त्यामध्ये चांगली विरघळते। आता कढई गरम करायला ठेवूया। यामध्ये आपण तयार केलेलं खोबऱ्याचं आणि साखरेचं मिश्रण टाकूया। आता तुम्ही म्हणाल, ह्यात तूप का नाही टाकलंय? जेव्हा आपण हे खोबरं गरम करणार आहोत, आपसुकच त्याचं तेल सुटतं, त्याच्यामुळे वेगळं तूप घालायची याच्यामध्ये आवश्यकता नाहीये। हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची टीप, ह्याच्यामध्ये काही लोक दूध घालतात। दूध घातल्यामुळे हे मिश्रण आपल्याला जास्त वेळ परतत राहावं लागतं। त्याच्याऐवजी दूध पावडर घातली तर वड्यांची चव मस्त येते। मी यासाठी 2 चमचे इतकी मिल्क पावडर घातली आहे। हे मिश्रण छान एकत्र करून घ्या। हे मिश्रण होत आलं की ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। हे बाजूला लागलेलं सारण सुकायला लागलं की समजायचं आपल्या वड्यांचं मिश्रण तयार होत आलं आहे। शेवटी असं एकत्र केलं की त्याचा गोळा तयार होतो। आता हे मिश्रण वड्या थापण्यासाठी तयार झालं आहे। एका ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वड्या खाली चिकटत नाहीत। त्या ताटामध्ये आता हे मिश्रण आपण ओतूया। मिश्रण ओतल्यानंतर तुमच्याकडे स्पॅच्युला असेल तर त्यांनी हे मिश्रण छान थापून घ्या, किंवा हे मिश्रण तुम्हाला हाताने थापायचं असेल तर थोडा पाण्याचा हात लावून थापा, म्हणजे हाताला गरम नाही लागणार। आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या तयार करू शकता। वड्या चांगल्या थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या तुम्ही काढून घेऊ शकता। नारळी पौर्णिमेनिमित्त या वड्या सगळेच जण करतात। तुम्ही पण नक्की ट्राय करा हा, आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या वड्या कशा झाल्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा।